नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। अंगणवाडी सुपरवायझर भरती परीक्षा 10 दिवसावर अवघ्या या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। बऱ्याच महिलांना मागच्या वेळेस मार्क्स कमी पडलेले आहेत, काही महिलांचे कदाचित परत दोन फॉर्म असतील, तर या ठिकाणी त्यांच्यासाठी हा सुवर्ण संधी आहे की शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्ही कशा प्रकारे तयारी करायची आहे, तर त्याचं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे। नक्कीच या ठिकाणी तुमचे हा व्हिडिओ पाहून 20 मार्क हे वाढल्याशिवाय राहणार नाही, मात्र हे तुम्हाला फॉलो करायचं आहे। जर फॉलो केलं तरच या ठिकाणी ते पॉसिबल आहे। लक्षात ठेवा, अंगणवाडीसाठी तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो 25 प्रश्न मराठी, 25 प्रश्न इंग्रजी, 25 प्रश्न गणित, बुद्धिमत्ता आणि 25 प्रश्न जीके। तर असे या ठिकाणी तुमचे 4 विषयात जीकेमध्ये तुम्हाला आयसीडीचे काही प्रश्न येतात। तर अशा प्रकारे तुमचा पॅटर्न आहे। आता आज या ठिकाणी तुमच्याकडे फक्त 10 दिवस हजर आहेत। किती दिवस हजर आहेत? 10 दिवस हजर आहेत। तर 10 दिवसामध्ये तुम्हाला असा अभ्यास करायचा आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक टॉपिक हा तुमच्या रिव्हिजन झाली पाहिजे। आता आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ आहे का? नाही। आता आपल्याला शेवटच्या 10 दिवसाची रिव्हिजन करायची आहे। काय करायचं आहे? शेवटच्या 10 दिवसाची रिव्हिजन। आणि ही रिव्हिजन वाटते एवढी सोपी नाही आणि वाटते एवढी कठीण नाही। जर परफेक्ट रिव्हिजन जर केली तर तुमचे 20 मार्क हे कधीही वाढणार आहेत। तुम्हाला खोटं वाटेल तर तुम्ही आज तुमची एक टेस्ट सिरीज सॉल्व करा। डबल अकॅडमीचे जे ॲप आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा म्हणून टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत। त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व करून बघा, तुम्हाला सगळं त्या ठिकाणी कळून जाईल। आजचे मार्क्स तुम्ही मोजा आणि परीक्षेच्या दिवशीचे मार्क्स तुम्ही मोजा, नक्कीच तुमचा 20 मार्काचा फरक झालेला असेल। तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी एक अतिशय आनंदाची बातमी देऊ इच्छितो की डबल अकॅडमी पुणेतर्फे होऊ घातलेल्या 25 जागांची भरती तसंच अंतर्गत भरतीसाठी आयसीडी विषयासहित संपूर्ण वर्षभर बॅच फक्त आणि फक्त 2500 रुपयामध्ये आपण या ठिकाणी मान्सून ऑफर तर्फे देत आहे। काय देत आहे? मान्सून ऑफर तर्फे। आणि ही ऑफर फक्त 9 जुलै 2024 पर्यंत आहे। किती? 9 जुलै 2024 पर्यंत आहे। ज्यांना या ठिकाणी तयारी करायची असेल ते या ठिकाणी तयारी करू शकता। तुमचे मैत्रिणी असतील, तुमचे अजून कोणी असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता। तुम्ही तर या ठिकाणी आता अधिकारी होणार, मात्र त्यांनासुद्धा अधिकारी होण्याचा चान्स तुम्ही द्यायला पाहिजे। तर ही ऑफर आहे। तसं 3 महिन्याची फीस जर विचार केला तर फक्त 2000 आहे। म्हणजे या ठिकाणी टोटल 8000 न घेता फक्त 2500 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर बॅच या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात ठेवा, ही सुवर्ण संधी कधीही येणार नाही। याचा लाभ घ्या। लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर सर्व त्यात अवेलेबल आहेत। एकच नाही, मागची बॅचेससुद्धा रेकॉर्डेड त्या ठिकाणी अवेलेबल आहे। किती वेळ बघू शकता, कम्प्युटरवर बघू शकता, सगळ्या ठिकाणी बघू शकता। आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर जाऊया। तत्पूर्वी तुम्हाला ही बॅच घेण्यासाठी कुठल्याही नंबरवरून तुम्ही फोनपे करू शकता, कॉल करू शकता। हा नंबर लिहून घ्या आणि तुमच्या मैत्रिणीला द्या, 80 10 45 77 60। तर या ठिकाणी आपली जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? आता रिव्हिजन करायचं आहे। तर रिव्हिजन करण्यासाठी तुमच्याकडे दिवस उरले 10 दिवस आहेत। 10 दिवसातला हे शेवटचा दिवस तुमचा कदाचित परीक्षा सेंटरवर जाण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे। तुमचं हॉल तिकीट परवा दिवशी येणार आहेच, त्यानुसार तुम्हाला सेंटरवर जाण्यासाठी दिवस लागतील। आता तुम्हाला मराठी विषय आहे, मराठी विषयाला तुम्ही 2 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी विषयाची रिव्हिजन करणं आवश्यक आहे। 2 दिवस तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाची तुम्हाला काय करायचे आहे? रिव्हिजन करायची आहे। तसंच 2 दिवसामध्ये तुम्हाला जे इंग्रजीचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत यांची तयारी करायची आहे। आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान जो आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जीके मधलं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इतिहास वाचा, तुम्ही भूगोल वाचा, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल। आता भारताचा भूगोल वाचण्यासाठी तुम्हाला वेळ नाही। इतिहास, भूगोल आणि राज्यघटना। तसंच या ठिकाणी चालू घडामोडी, कोणकोणता विषय? चालू घडामोडी, एवढेच विषय तुम्ही वाचायचे आहेत 2 दिवसामध्ये। आता लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले एका दिवसामध्ये तुम्ही इतिहास आणि भूगोलची रिव्हिजन करायची। तुमच्याकडे किती दिवस आले? 2 दिवस। एका दिवसामध्ये तुम्ही इतिहास आणि भूगोलची रिव्हिजन करायची आणि एका दिवसामध्ये राज्यघटना आणि चालू घडामोडीची रिव्हिजन करायची। अशा तऱ्हेनं तुमची 8 दिवसामध्ये तुमची रिव्हिजन होईल। कदाचित तुम्हाला बुद्धिमत्तासाठी 2 दिवस लागतील आणि गणितासाठी 1 दिवस, असं जर विचार केला तर तुमचे 9 दिवस चालले। किती? 9 दिवसामध्ये तुमचं परफेक्ट रिव्हिजन होईल। आणि तुमच्याकडे जर वेळ मिळाला तर 10व्या दिवशी इंग्रजीचं रिव्हिजन करायचं आहे। आता हे रिव्हिजन कसं करायचं? लक्षात ठेवा, तुम्हाला एक पुस्तक घेतलं की 2 दिवस ते सोडायचंच नाही। किती? मराठीचं पुस्तक तुम्ही बाळासाहेब शिंदे असू द्या किंवा कोणी असू द्या, किंवा डबल अकॅडमीच्या नोट्स तुम्ही घेतल्या असतील त्या नोट्स असू द्या, तर एक पुस्तक घेतलं की 2 दिवस सोडायचं नाही। किंवा तुम्ही असं करू शकता, दिवसाचे पहिले 6 तास तुम्ही मराठी वाचा सकाळी, आणि संध्याकाळच्या 6 तासामध्ये तुम्ही इंग्रजी वाचा।
म्हणजे असं मग तुम्ही 4 दिवस करू शकता. 4 दिवस सकाळी मराठी, 4 दिवस संध्याकाळी, म्हणजे दुपारच्या नंतर जे काय तुमचे असतील 12 तास 8 तास त्याचं अर्ध 8 तास करत असाल तर 4 तास मराठी 4 तास इंग्रजी, किंवा एका दिवशी किंवा 2 दिवस फक्त मराठी वाचायचं आणि त्या ठिकाणी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेवढेच वाचा. प्रत्येक टॉपिक वाचत बसू नका. आणि त्यातलं मी सांगितल्याप्रमाणे मी त्या दिवशीसुद्धा सांगितलं की रिव्हिजन कशी करायची असते. महत्त्वाचे मुद्दे वाचायचे असतात आणि महत्त्वाचे नियम वाचायचे असतात. मराठी असेल तर नियम वाचायचे असतात आणि त्या ठिकाणी काय करायचं असते, पुढे जायचं असते. उदाहरणार्थ भूगोलमध्ये महत्त्वाच्या नद्या असतील, धरणं असतील, तलाव असतील, पर्वतरांगा असतील, यांचा जास्त अभ्यास करायचा आणि पटापट पुढे जायचं. राज्यघटनेमध्ये सुद्धा महत्त्वाचे कलम असतील, 1 ते 395 पर्यंत कलम वाचून काढा. अर्धे प्रश्न त्यावरच येतात. तसंच पंचायत राजशी संबंधित माहिती वाचा, त्याच्या बाहेर काही तुमचे प्रश्न जात नाही. अशा प्रकारे प्रत्येक 2 दिवस तुम्ही दिवस रात्र 8 तास अभ्यास करत असाल, 10 तास करत असाल, किती तास असू द्या, अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर जास्तीत जास्त मार्क येतात. आता प्रश्न आहे पेपर कसा सोडवायचा. तर पेपरमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हे सगळ्यात शेवटी सोडवायचं आहे. कधी सर्वात पहिले तुम्हाला मराठीला 1 नंबर सोडवायचे आहेत प्रश्न, 2 नंबर तुम्हाला जीकेचे प्रश्न सोडवायचे आहेत, 3 नंबर तुम्हाला इंग्रजीचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि 4 नंबरला गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवायचे आहेत. नाहीतर काय होईल की तुमचा टाईम संपून जाईल आणि तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळच उरणार नाही. असं जर झालं तर मग तुमचं नुकसान होऊ शकते. त्यासाठी तुम्ही या प्रकारे काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. असं जर तुम्ही वागलं तर 20 मार्क तुमचे वाढणार. त्याचं कारण काय की परीक्षेमध्ये जे कन्फ्यूज होईल, तुम्ही सर्व विषयाचे चॅप्टरचे रिव्हिजन करणार. आता एकच पुस्तक घेऊन बसणार तर त्या एकाच विषयाचा अभ्यास होईल, तुमचं रिव्हिजन होणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन. आणि रिव्हिजनसाठी हा बेस्ट मार्ग आहे, बेस्ट उपाय या ठिकाणी आहे. तर येथे मी थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ऑनलाईन पेपर कसा सोडवायचा त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे, तो सुद्धा पाहून घ्यायचा आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि ज्यांना परीक्षेसाठी रिव्हिजनची बॅच पाहिजे असेल तर ती आपली फास्टॅग रिव्हिजन बॅच होती, ती 700 रुपयाची न करता आपण फक्त 500 रुपयात केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व नोट्स, ईबुक, टेस्ट सिरीज, जुने व्हिडिओ सर्व त्या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत. ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. फक्त 500 रुपयाची बॅच आहे. 10-20 मार्क नक्की तिथं सुद्धा तुमचे वाढू शकतात रिव्हिजनमध्ये. आशा करतो तेथे म्हणजे सर्व विषयांची रिव्हिजन आहे. मराठी आहे, गणित आहे, इंग्रजी आहे, बुद्धिमत्ता आहे आणि जीके सुद्धा आहे. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.